चला तर मग आता आपण एस्टॅब्लिश द इक्वेशन. आता या व्हिडिओमध्ये आपण जे काही चर्चा करणार आहोत ना विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये खूप सारे आपण ट्रिक्सवर चर्चा करणार आहोत. ही ट्रिक इथं युट्यूब मध्येच काय कोटामध्ये सुद्धा अवेलेबल होणार नाही. सो मी पहिल्यांदा एकदम सिंपल पद्धतीने समजून सांगतो. जे रेग्युलर मेथडने सॉल्व्ह करतात सर्वजण आपण त्या पद्धतीने जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ट्रिक कडे जाणार आहोत. आणि ट्रिक जर तुम्हाला जर समजली मित्रांनो तर तुम्हाला याच्या पुढे एस्टॅब्लिश द इक्वेशन मध्ये काहीच डाऊट येणार नाही. चला तर मग एस्टॅब्लिश द इक्वेशन समजून घेऊया. एस्टॅब्लिश द इक्वेशन तुम्ही जे रेग्युलर मेथडने सॉल्व्ह करतात ते मेथड पहिल्यांदा समजून सांगतो आणि त्याच्यानंतर आपण कोणतं एक्झाम्पल शॉर्टकट ट्रिकने सॉल्व्ह करणार आहोत. युट्यूबवर कुठंच अवेलेबल नसणार आहे ते. जसं मी म्हटलं असतं की एस्टॅब्लिश द इक्वेशन, एस्टॅब्लिश द इक्वेशन फॉर कायनेटिक एनर्जी डिपेंड्स अपॉन, कायनेटिक एनर्जी डिपेंड्स अपॉन मास अँड वेलॉसिटी. मास अँड वेलॉसिटी वर तो डिपेंड आहे असं आपल्याला सांगितलंय. मग तुम्ही रेग्युलर पद्धतीने कसं सॉल्व्ह करतात? कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, कशावर आहे? मासवर आहे आणि वेलॉसिटीवर आहे. आणि त्याच्यावरती काय लिहितात तुम्ही? एक्स लिहितात आणि वाय लिहितात. मग कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन मध्ये लिहितात एम एल टी इज इक्वल टू काय? के एम एल टी इंटू काय? एम एल टी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करतात? डायमेन्शन लिहित राहतात त्याचे आणि याच्यावरती काय? एक्स आहे, वाय. किती कायनेटिक एनर्जी म्हटलं तर काय? 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्राम म्हटलं तर काय? 100. वेलॉसिटी म्हटलं तर काय? मीटर पर सेकंद. काय? 0. नंतर तुम्ही काय करताय? के आणि एम ने काय करतात? पॉवरला मल्टिप्लाय करतात म्हणजे एक्स, एल चा पॉवर 0, टी चा पॉवर 0, एम चा पॉवर 0, एल चा पॉवर वाय, टी चा पॉवर मायनस वाय. काय करतोय आपण? पॉवरने मध्ये इनर साइडला मी मल्टिप्लाय करतोय. सिमिलरली या साइडला पण सेम M1 L2 T -2. आता काय करूया आपण? पॉवर जवळ करूया म्हणजे M चा पॉवर x, M चा पॉवर 0, L चा पॉवर 0, L चा पॉवर y, T चा पॉवर 0, T चा पॉवर -1. ओके. इथं काय करतो आपण? बेस ते मी पॉवरची काउंट जाईल ऍडिशन म्हणजे x, x प्लस 0 किती होणार? x. 0 प्लस y, y. 0 मायनस y, मायनस y. आणि या साइडला कंपॅरिझन साठी M1 L2 T -2. आता बघा इथे इक्वल टू साइन आहे. मग काय करतात तुम्ही? कम्पेअर करतात. M चा पॉवर 1, M चा पॉवर किती आहे? M चा पॉवर 1 आहे आणि M चा पॉवर काय? x आहे. मग x ची व्हॅल्यू किती आली? 1. ठीक आहे. त्याच्यानंतर L चा पॉवर काय? 2 आहे. L चा पॉवर काय? y. देयरफॉर y इज इक्वल काय म्हणणार तुम्ही? 2. सिमिलरली बघा T चा पॉवर काय? -2 आहे. T चा पॉवर काय? -y. देयरफॉर y बरोबर काय आला? 2. जर तुम्हाला x, y आणि h व्हॅल्यू जर मिळाली, ही व्हॅल्यू इथं आणायची आणि इथं तुम्ही सबस्टिट्यूट करतात. मग कायनेटिक एनर्जी बरोबर काय? कायनेटिक एनर्जी बरोबर काय? k आणि m चा पॉवर x ची व्हॅल्यू काय टाकणार आपण? 1 आणि v आणि y ची व्हॅल्यू काय टाकणार आपण? 2. मग काय भेटलं आपल्याला? कायनेटिक एनर्जी बरोबर काय? k mv स्क्वेअर. मग आपण k ची व्हॅल्यू काय टाकणार? 1/2. मग काय झालं तुमचं? कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय भेटला? 1/2 mv स्क्वेअर. ही जी आहे टाइम कन्झ्युमिंग आहे. ही जी मेथड आहे टाइम कन्झ्युमिंग आहे. याला आपण टॅकल करणार आहोत आपल्या रेग्युलर मेथडने. बघा मी काय म्हटलं? कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे? कशावर डिपेंड? मासवर आणि वेलॉसिटी. एकदम शांततेत समजून घ्या ट्रिक. बघा मी काय म्हटलं? कायनेटिक एनर्जी युनिट काय? kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी युनिट काय? kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. मासचं युनिट काय? kg आणि वेलॉसिटी युनिट काय? मीटर पर सेकंड. आता मला सांगा याच्यामध्ये एक कन्सेप्ट अशी असते की जोपर्यंत सगळं ऍडजस्टमेंट होणार नाही तोपर्यंत डायरेक्ट कट आउट करता येणार नाहीये. चला तर मग मी काय म्हटलं? इथं kg आहे, इथं न्यूमरेटर मध्ये kg आहे, पण इथं मीटर आहे, इथं मीटर स्क्वेअर, इथं काय? मीटर आहे. मग याला आणि सेकंद आहे, इथं पण काय? सेकंद आहे. तर आपल्याला कळालं kg मध्ये काही चेंज करायचं का? नाही. म्हणून काय लिहिलं? 1. म्हणून kg जशाच तसा आला. मी बघितलं इथं मास मीटर आहे, इथं मीटर आहे फक्त, म्हणून याला स्क्वेअर केलं म्हणजेच काय झालं तुमचं? मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. मग युनिट झालं तुमचं kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर आणि इथं पण आहे तुमचं kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर.
बघा कायनेटिक एनर्जी व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू किती आली 1 आणि वायची व्हॅल्यू किती आली 2. एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 2. कन्सेप्ट कळाली असेल तर अजून पुढे बघूया. मला माहिती आहे फोर्स बरोबर काय मास इंटू ऍक्सेलरेशन. आपल्याला माहिती ना मास, फोर्स इंटू काय मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्सचं युनिट काय रे, फोर्सचं युनिट असतं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर की नाही, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघूया मासचं युनिट काय केजी, ऍक्सेलरेशनचं युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मला सांगा इथं केजी एक लागत होता, इथं केजी एकच आहे, इथं मीटर लागत होता, मीटर पण एकदा आहे, सेकंड स्क्वेअर लागत होता, सेकंड स्क्वेअर पण एकदा आहे. म्हणजे कश काही चेंज केला का नाही, म्हणजे काय झालं 1, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 1 आली आणि वायची व्हॅल्यू पण आली 1. आता यालाच फक्त थोडंसं ट्विस्ट करतो. बघा याच्यातून मी मास काढून देतो, याच्यातून काय काढून देतो मास काढतो. मास काढलं तर काय भेटणार आहे फोर्स अपॉन ऍक्सेलरेशन भेटणार, फोर्स अपॉन ऍक्सेलरेशन भेटणार. म्हणजेच काय एक्स ची व्हॅल्यू काय आली पाहिजे 1 आणि वायची व्हॅल्यू काय आली पाहिजे तुमची -1. बस बघा एक्स ची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू -1. म्हणजेच काय एम म्हणजे काय रे केजी. ठीक आहे, कशावर डिपेंड आहे एम आणि कशावर डिपेंड आहे एफ आणि ए1. बघा मी काय म्हटलं एम म्हणजे काय रे मास आहे केजी, एफ म्हणजे काय केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, आणि मी जर म्हटलं ऍक्सेलरेशन म्हणजे काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता एक ऑब्झर्व करा ना, मला केजी लागत होता, केजी कुठे पाहिजे न्यूमरेटरला, इथं केजी कुठे आहे न्यूमरेटरलाच आहे. इथं मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे पण इथे मीटर पर सेकंड स्क्वेअरचं कुठे यूज आहे का नाही, म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर मला कॅन्सल करावं लागेल. इथं काही चेंज केलं नाही म्हणून 1 लिहिला, पण याला काय करा उलट करा, म्हणजे सेकंड स्क्वेअर वरती जाईल आणि मीटर खाली येईल, म्हणजे याला उलट केलं म्हणजे -1. सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर केलं, मग काय झालं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा पटकन उडले, मीटर मीटर उडला, सेकंड स्क्वेअर उडला, फक्त काय उरला केजी. इथं केजी इकडं पण केजी, म्हणजे माझं कम्प्लीट झालं 1 आणि -1. हे आपल्याला माहित पण होतं. ठीक आहे, चला अजून काही जसं की पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय एम जी एच. याच्यातून मी काढून घेतो एम काढायचं म्हणजे काय पोटेन्शियल अपॉन जी इंटू एच, जी इंटू एच. बघा मग मी काय म्हणणार मास आहे कशावर आहे पोटेन्शियल एनर्जीवर आहे, जी वर आहे आणि एच वर आहे. ठीक आहे, चला तर बघा मास म्हटलं तर काय केजी आहे, पोटेन्शियल म्हटलं काय केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, जी म्हटलं तर काय मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, एच म्हटलं तर काय मीटर आहे. प्रॉब्लेम काय ते समजून घेऊ. प्रॉब्लेम आहे मला फक्त लागतोय केजी आणि इथं भरपूर काही टर्म आहेत, कॅन्सल आउट झालं पाहिजे, फक्त केजी ठेवायचं आहे. केजी ऑलरेडी न्यूमरेटरला आहे, केजी ऑलरेडी न्यूमरेटरला आहे, इथं काही चेंज करायचं नाही म्हणून काय लिहिलं मी 1. इथं काही चेंज नाही केलं म्हणून जसं तसं खाली घेतलं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर केला. याला उडवायचं सेकंड स्क्वेअरला म्हणून याला काय केलं मी उलट केलं, म्हणजे वरती गेला सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर. हा सेकंड स्क्वेअर जातोय मीटर, इथं काय मीटर स्क्वेअर सॉरी मीटर आहे, इथं काय मीटर स्क्वेअर आहे, आणि हा मीटरला पण खाली आणावा लागेल, हा पण खाली आला म्हणजेच काय झालं 1 अपॉन मीटर. बघा आता मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर कॅन्सल, सेकंड स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे काय उरलं फक्त केजी उरलाय, केजी बरोबर केजी उरलाय, म्हणजे काय झालं माझा युनिट काय झालं 1 - 1. बघा नेक्स्ट मी जर म्हटलं वेलॉसिटी डिपेंड आहे, कशावर डिपेंड आहे वेलॉसिटी डिपेंड आहे जी आणि एच वर. वेलॉसिटी कशावर डिपेंड आहे व्ही आणि जी आणि एच वर. मग व्ही म्हटल्यानंतर व्ही बरोबर काय जी इंटू काय एच, जी इंटू काय एच. व्ही म्हटलं तर युनिट काय येणार मीटर पर सेकंद, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हटलं तर काय मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि एच म्हटलं तर काय एच म्हटलं तर काय मीटर. आता प्रॉब्लेम काय ते समजू. मी ऑब्झर्व केलं इथं सेकंड पाहिजे होता पण इथं काय सेकंड स्क्वेअर, म्हणजे रूट टाकावं लागेल जेणेकरून बाहेर आला तर काय फक्त सेकंड होईल, म्हणून मी याला काय टाकलं रूट टाकलं 1/2 केलं, हा रूट मध्ये गेला. प्रॉब्लेम आज आला आपल्यासाठी, हा मीटर आहे, हा मीटर मध्ये आलाय, याला पण रूट मध्ये घ्या जेणेकरून मीटर स्क्वेअर होईल आणि बाहेर येतात फक्त एकदाच मीटर होईल. याला पण रूट टाकलं 1/2 म्हणजे हा पण रूट मध्ये आला. रूट मध्ये जसं आला तर काय झालं तुमचं मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, आणि बाहेर आला तर काय झाला मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड, म्हणजे 1/2 आलं. बघा दुसरं मी म्हटलं एफ डिपेंड आहे, कशावर डिपेंड आहे डिपेंड आहे कशावर इटा आर आणि व्ही वर, इटा आर आणि व्ही वर तो डिपेंड आहे. आपल्याला इटाचा पॉवर काढायचा आणि याचा पॉवर काढायचा. चला मग मी काय म्हटलं इटा म्हटलं तर काय सॉरी फोर्स म्हणजे काय केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर बरोबर. इटा म्हणजे काय केजी अपॉन मीटर सेकंड, केजी अपॉन मीटर सेकंड. आर म्हटलं तर काय
मीटर, आर म्हटलं तर काय मीटर, आणि व्ही म्हटलं तर काय मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. ऑब्झर्व करा हे बघा, हा मीटर, एक मीटर इकडचं एक मीटर कॅन्सल झाला आणि काय उरलं बघ केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर. काही चेंज केला का नाही, म्हणून काय लिहिलं 1 1 1. काही चेंज केलं नाही म्हणून काय लिहिलं मी 1 1 1. आता अजून एखादा क्वांटिटी घेऊया, नंतर मग मी तुम्हाला टफ एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. कोणताही टफ एक्झाम्पल आणा तुमचं सॉल्व्ह. जसं की मी आता इथे घेतला प्रेशर. प्रेशर काय असतं, फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया असतं बरोबर की नाही. किंवा मी असं म्हटलं फोर्स इज इक्वल टू काय एल चा स्क्वेअर. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. मग मी म्हटलं प्रेशर जसं तसं घ्या, कशावर डिपेंड झालं फोर्स आणि एरियावर, कशावर डिपेंड आहे फोर्स आणि एरियावर. चला मग मी काढलं प्रेशर. प्रेशरचं युनिट काय असतं केजी अपॉन मीटर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे, आणि मी जर म्हटलं फोर्स, फोर्स म्हणजे काय केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर, आणि ए म्हणजे काय एरिया आहे, एरिया म्हटलं तर काय मीटर स्क्वेअर. आता प्रॉब्लेम समजून घेऊ. न्यूमरेटरला मला केजी लागत होता, ऑलरेडी केजी आहे. डिनॉमिनेटर मध्ये मीटर पाहिजेत पण इथं न्यूमरेटरला आहे, पण हा इथं सेकंड स्क्वेअर पाहिजे, इथं सेकंड स्क्वेअर. ऑलरेडी न्यूमरेटर डिनॉमिनेटर ऍडजस्टेड आहे म्हणून याला काही चेंज केलं नाही, म्हणून काय लिहिलं मी 1. पण या मीटर स्क्वेअरला जर मी खाली आणलं तर मग बघा केजी अपॉन मीटर सेकंड स्क्वेअर, आणि याला काय केलं मी खाली आणलं मीटर स्क्वेअर आणला. तर काय झालं एक मीटर कॅन्सल झाला, म्हणजे काय उरलं रे केजी अपॉन मीटर सेकंड स्क्वेअर. इथं पण काय भेटलं मला केजी अपॉन मीटर सेकंद स्क्वेअर. सिमिलरली आता मी काय म्हणतो तेच क्वेश्चन घेतलं मी. प्रेशर आहे, प्रेशर कशावर डिपेंड आहे फोर्सवर आणि लेंथवर. कशावर डिपेंड आहे फोर्स आणि लेंथवर. म्हणजेच काय एफ ची व्हॅल्यू किती आली पाहिजे 1 आणि एल ची व्हॅल्यू किती आली पाहिजे मला -2. असं उत्तर आलं पाहिजे. चला प्रेशर म्हटलं तर काय केजी अपॉन मीटर सेकंद स्क्वेअर. फोर्स जर म्हटलं काय केजी अपॉन मीटर सेकंद स्क्वेअर, आणि एल म्हटलं तर काय मीटर. प्रॉब्लेम काय झाला, प्रॉब्लेम हा झाला मला केजी सेकंड स्क्वेअर याच्यामध्ये काय चेंज करायचं म्हणून काय लिहिलं 1. याला काय करूया आपण स्क्वेअर करू आणि खाली आणू. याला एकदा स्क्वेअर केलं म्हणजे काय झाला मीटर स्क्वेअर झाला. मग काय झाला केजी मीटर सेकंड स्क्वेअर. प्रॉब्लेम काय झाला, प्रॉब्लेम हा झाला मीटर इंटू मीटर काय झाला मीटर स्क्वेअर काय झाला मीटरचा क्यूब झाला, म्हणून आपलं मीटर क्यूब होणार आहे. म्हणून याला काय करा उलट करा, म्हणजे काय झालं 1 अपॉन मीटर स्क्वेअर, म्हणजे काय केजी अपॉन मीटर सेकंड स्क्वेअर. मग बघा मग इथला मीटर गेट कॅन्सल, काय उरलं केजी अपॉन मीटर सेकंद स्क्वेअर आणि केजी अपॉन मीटर सेकंद स्क्वेअर. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ऍडव्हान्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. किती ऍडव्हान्सचे क्वेश्चन येऊ द्या, याच्या पुढे आपल्याला जर ट्रिक कळाली असेल तर याच्या पुढे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत.